या भागामध्ये प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो असा खूप काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आहेत, सहानुभूतीचे संस्कार आहेत आणि या निमित्ताने पूर्ण असं परत रिचार्जिंग सगळ्या लोकांचं होतं आहे, तुमच्यासारख्या लोकांच्या याच्यामुळं भाषणांमुळं. त्यामुळं आम्ही दरवेळेस वेगळ्या लोकांना बोलवतो आणि काहीतरी अट्रॅक्शन पॉईंट पाहिजे लोकांना. त्या वर्तुळातले तेच लोक जर बोलले त्यांना माहिती की बाबा हे नेहमीच बोलतात, त्यामुळं वर्तुळाच्या बाहेरचं माणसं पण आम्ही बोलवतो बरेच वेळा. एक जण तर सोलापूरून आले होते सर, गोगरे गुरुजी म्हणून. त्यांनी विषय ठरवला होता 6 महिन्यापूर्वी. आता तो खूप नंतरच्या काळात गाजला की वारकरी संप्रदायातील प्रदूषण, त्याच्यावर त्यांनी बोलले होते त्यावेळेस. जे नंतर जे घटना झाल्या त्या आपल्याला सगळ्यांना माहिती. तर मी जास्त वेळ घेत नाही प्रस्तावनेमध्ये. तर राजन सरांना विनंती करतो की त्यांनी आजची जी परिस्थिती आहे ज्वलंत, ते म्हणजे फार कठीण आहे. म्हणजे ब्रिटिश आणि मोगलाईच्या काळापेक्षा भयानक परिस्थिती आहे. त्याबद्दल आपण सरांचं मार्गदर्शन ऐकूया. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी म्हणून जी संस्था आहे त्याची कार्यवाह आहे ते दीर्घकाळ काम करतात. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, अमित दरबार इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट, युवक क्रांती दल अशा संस्थांमधून त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. आणीबाणी विरोधी लढ्यामध्ये ते सुद्धा कारावासामध्ये होते प्रधान सरांनी सगळ्या सरकार आणि अतिशय महत्त्वाचं मूलभूत गाडीने काम करत आलेले. वैचारिक पाय अतिशय पक्का आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने एकदा स्वागत करतो आणि त्याची मांडणी करावी अशी मी राजेंद्र वाहळकर, राष्ट्रसंघाचा पुन्हा एक कार्यकर्ता हडपसर जिल्हा. रघुनाथ ससाणे या पोस्टाच्या पेन्शनर असोसिएशनचं काम पाहतो आणि राष्ट्रीय सेवा दल सर. नमस्ते, मी राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय सेवा दलाचं काम पाहतो आणि पेन्शनर नमस्कार, मी महादेव गिरा, हडपसर कारखान्यावरती राहतो. या मिटिंगला एक होतं सर, टाईम जमून झाले राष्ट्रीय सेवा दलाचा कार्यक्रम दत्तात्रय जाधव आणि कार्याध्यक्ष पण आहेत. बाकी मी बाळासाहेब गिरणे, राष्ट्रीय सेवा दलाचं काम करतो, स्थानिक उच्च शिक्षण संस्थेचं काम करतो आणि पाटबंधारे विभागात सेवानिवृत्त सुद्धा आहे. मी नंबर करतो PSI केलेलं आहे, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो. काही आयुष्यामध्ये सेवा येत नाही. मी प्रकाश माळे, मी इंजिनियर आहे. लोकांचं संविधान जागृतीचं काम करत असतो. मी शाळांमध्ये कार्यक्रम घेत असतो, प्रस्तावना समजून सांगतो आणि राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमात असतो गांधी बोलणे कार्यक्रमात असतो. एक नमस्कार, मी रोहित तुझे आंतरसत्ता बोर्ड समितीचा कार्यक्रम. नमस्कार, मी साधना शिंदे, राष्ट्रसेवा हडपसर हे समाजवादी चळवळीचं फार मोठं केंद्र राहिलेलं आहे. हे रामभाऊ तुपे स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्याशी मला खूपदा बोलायची संधी मिळाली, त्यांचा सहवास लाभला. दादा गुजर ज्यांनी एवढी मोठी संस्था उभी केली, बाबा आढाव आणि त्यांनी मिळून सुरू केली आणि नंतर दादा गुजरांनी ती पुढे दीर्घकाळ चालवली. त्यांची एक इथे त्यांचा एक फार मोठा प्रभाव आहे. प्रधान सर शेवटच्या काळामध्ये इथे होते. इथे मासूम म्हणून संस्था आहे, मनीषा आणि रमेश बघतात, त्या संस्थेशी पण माझा निकटचा संबंध आहे. सातव सरांच्या तिथे पण मी 2-3दा येऊन गेलेलो आहे. तर हडपसर हे त्या अर्थाने सुरुवातीपासून एक फार प्रभावी केंद्र राहिलेलं आहे. आपल्या इथे विठ्ठल तुपे देखील त्या अर्थाने सेवा दलाचे आमदार आणि खासदार म्हणून देखील त्यांनी इथे जबाबदारी सांभाळलेली आहे. तर अशा या ठिकाणी याची संधी मिळाली तर मला ते खरोखर आनंदाचा भाग असतो. प्रश्न आज जे काही आपली परिस्थिती आहे त्याच्या संदर्भात आहे. ती परिस्थिती फार चांगली आहे असं नाही आहे, निश्चित त्याबाबतीत काही दुमत नाही. आपल्या सगळ्यांना चिंता वाटावी अशीच परिस्थिती आहे. ज्या तत्त्वासाठी आपण आपली चळवळ, ज्या तत्त्वाला बांधिलकी मानते आणि ज्या तत्त्वासाठी काम करते, ती सगळीच मूल्य धोक्यात आलेली. म्हणजे लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, आणि असं वाटतं की आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहोत. आता असं वाटतं याचं कारण की दीर्घकाळ असा गेला की आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू होती, अडखळत होती, मध्ये मध्ये असं वाटायचं की अरे चुकतं की काय, पण निदान त्या दिशेने वाटचाल सुरू होती. म्हणजे एका अर्थाने चांगल्या वातावरणाची आपल्याला चटक लागली होती.
त्याच्या आधी वातावरण खूपच चांगलं होतं, अतिशय अनुकूल वातावरण होतं आणि आपल्या पूर्वजांना खूप चांगली संधी मिळाली. आपल्याला आज जो काही दडपशाहीचा सामना करावा लागतो ती त्यांना करावा लागला नाही असा जर आपला समज असेल तर तो मात्र डोक्यातून काढून टाका. हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपले जे अनेक नेते होते, गांधींच्या बरोबर होते, काही स्वतंत्रपणे काम करत होते, त्यांना काही कमी त्रास भोगावा लागला असं नाही. त्या काळामध्ये दडपशाही होती, त्या काळामध्ये लाठीमार होते. म्हणजे नेहरूसारख्या माणसाला 9 वर्षापेक्षा जास्त काळ वेगळ्या टप्प्यामध्ये तुरुंगवासात काढावा लागला. गांधींना अनेकदा तुरुंगवास झाला. अनेकांना अनेक प्रकारचे त्रास भोगावे लागले. अगदी निराशा वाटावी अशी परिस्थिती होती. म्हणजे आपल्यापैकी फार तर परिस्थिती आज आहे ही अभूतपूर्व आहे आणि याच्यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं असं मानायचं कारण नाही. अगदी आता ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या पुण्यामध्ये फार चांगली परिस्थिती होती मानायचं का? म्हणजे ज्या काळामध्ये दलितांना गळ्यामध्ये मडकं अडकावं लागत होतं आणि पाठीला झाडू लागावं का हे टाकावं लागत होता, ती परिस्थिती होती ना. आणि निराशा पसरवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आता काही होणार नाही, काही करून उपयोग नाही वगैरे वगैरे वगैरे. आपण आपलं काम सातत्याने करत राहणं हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे की राजकारणामध्ये नीतिमूल्य नावाची गोष्ट राहिली आहे याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे मतदार विकत घेता येतो. म्हणजे या आताच्या निवडणुकीमध्ये 2,000 रुपये मताचा रेट जवळपास सगळीकडे, काही ठिकाणी मग तो 500-1000 कमी असेल आणि बहुतेक सगळ्या ठिकाणी ते पैसे व्यवस्थित पोचले असं सांगितलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या आणि माझ्या घरी पोचले नसतील कारण की माहिती आहे की कुणाला द्यायचे नाही, पण बाकी बहुतेक ठिकाणी पोचले. आता मतदार फक्त विकत घ्यायचे कारण नाही. आता जे निवडून आलेले आमदार खासदार तेच विकत घ्यायचे, ते अधिक स्वस्तात पडतात होलसेलमध्ये. तर या लेवलवरती आपण आलेलो आहोत. तर हे विकत का घेतले जातात? म्हणजे एक आमदार एक खासदार एखाद्या विशिष्ट पक्षातून निवडून येतो, त्याच्यावरती थोडंफार दडपण आलं तर तो लगेच दुसऱ्या पक्षात जातो. असं का घडतं? कारण की त्याच्या व्यवहारामध्ये काहीतरी असं असतं की त्याला पकडणं सोपं. दुसरा भाग असा आहे की वैचारिकदृष्ट्या फार वाटत नाही. म्हणजे आता काय काय चुकीचं सांगतात ते आहे ना. मुसलमानाचा किती मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी आमचे एक समाजवादी नेते आमदार, काय सांगायचं, रिक्षावाल्यापासून संसदेपर्यंत जिथे बघा तिथे सगळे अतिरेकी, नुसता मुसलमानांनी धिंगाणा घातला आहे. समाजवादी आमदार, 2002 सालची गोष्ट आहे. वैचारिकदृष्ट्या आपली दिवाळखोरी आणि काही लोकांची नैतिकदृष्ट्या असलेली दिवाळखोरी, या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळी आपण आत्मचिंतन करतो त्यावेळी समाजाला लागलेली जी कीड आहे त्याचं डायग्नोसिस करायचं असेल तर बायोप्सी व्यवस्थित करावी लागते. तर अनेक ठिकाणी हा सडा पोहोचलेला आहे. हा सडा एखाद्या विशिष्ट पक्षात किंवा RSS किंवा BJP पुरता मर्यादित आहे असं मानायचं कारण नाही. तर हा जो सगळा भाग आहे आणि याच्यामधून आपल्याला मार्ग काढायचे, दुरुस्ती करायची, तर हे काम चॅलेंजिंग आहे, अशक्य नाही. अवघड आहे, अशक्य नाही. मार्ग काय निघेल मला माहिती नाही. याचं कारण असं आहे की आता भारतामध्ये जेवढे पक्ष आहे, सत्तेमध्ये असलेले, सत्तेमध्ये नसले, विरोधी पक्ष, आता CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी सोडले तर बाकी सगळे असे पक्ष आहे की जे परीक्षेमध्ये बसलेले आहेत, काही वेळा पास झालेले आहेत आणि काही वेळा नापास झालेले. एकहीदा नापास झालेला पक्ष आता भारतामध्ये शिल्लक नाही. सगळ्यांना संधी मिळालेली. समाजवाद्यांना मिळाली, समाजवादी पक्ष नंतर समाजवादी पक्ष एपिसोड 2 त्यांना मिळाली, ममताला मिळाली, शरद पवार आहेत, सगळी काय कुठलं नाव घ्या, सगळ्यांना संधी मिळालेली आणि सगळे कधी ना कधी नापास झालेले. या परिस्थितीमध्ये जनतेचा विश्वास निवडणुकीवरती राहावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय पक्षांची क्रेडिबिलिटी इथपासून तर EVM मशीनचे घोटाळे, मतदार
यादीच्या संदर्भातले घोटाळे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे निवडणुकीतून फार मोठं बदल होईल आणि काहीतरी चांगलं घडेल यावरती तुमचा आमचा जर विश्वास राहिला नसेल तर सर्वसामान्य जनतेचा विश्वास कसा आहे? आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला काम करायचं. गांधी असते तर गांधींनी काय केलं असतं? म्हणजे ते 2,000 रुपये वाटते तर आम्ही निदान 500 रुपये तरी वाटू. तुमचा पराभव निश्चित. अनितीचा सामना नीतीने करावा लागतो. अनतीचा सामना अनितीने होत नाही. इतका साधा भाग आहे. पैशाचा सामना तुम्हाला वेगळ्या पद्धतीनेच करावा लागेल आणि ती वेगळी पद्धत अवलंबण्याची तयारी एकेकाळी आपल्या लोकांची होती. आता आपली आहे का आणि कुठल्या पद्धतीने करणार? प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही या पद्धतीने उभे राहिलात तर तुमच्या विरोधामध्ये संपूर्ण यंत्रणा शासनाची आणि शासनाच्या बाहेर जे वेगळे गट आहेत, हितसंबंधी लोक आहेत, हे सगळे तुम्हाला खलास करायचा प्रयत्न करतील. दुसरा मार्ग काय? हे तुम्हाला समाजामध्ये काही निराशेची जी काही एक आता लाट आलेली ती थोपवायची असेल तर आशेचा किरण दाखवणारं तुम्हाला काहीतरी लागेल. आणि आता जे प्रस्थापित नेते आहेत कुठल्याही पक्षातले, त्यांच्याकडून जनतेची फार आशा राहिलेली. म्हणून कदाचित पुढच्या काळामध्ये असं घडू शकतं की अनपेक्षित आता दीपकेला जो प्रतिसाद मिळाला तो का मिळाला? कारण की त्याला इतिहास नाही. मागे त्यांनी काय केलं याच्या बाबतीत माहिती नाही. म्हणजे तो एक कुठेतरी शिकलेला, परदेशात नोकरीला असलेला आप पक्षामध्ये होता, पण ते फार काही तिथल्या नेत्याच्या पैकी तसा होता असं काही नाही. तर लोकांना कुठेतरी स्पेस पाहिजे. 2 कोटी फॉलोअर्स होणं याचा अर्थ काय की आपल्या इथे ही सर्व सुरुवातीपासून एक सवय, म्हणजे ते संस्कृतमध्ये कुठला तो श्लोक आहे ना की ज्या ज्यावेळी धर्म धोक्यात येतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवते, तर संभवामी युगे युगे, नमस्कार. तर असा अवतार आपल्याकडे कधीतरी येईल आणि आपले प्रश्न सोडवेल या आशेमध्ये राहणारा आपला भारतीय समाज आहे. तेव्हा लोकशाही मान्य नाही. लोकशाहीमध्ये सगळ्या आता ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही त्यांना मतदानाचा अधिकार मूर्खपण आहे. टी व्हीच्या डिबेटमध्ये बी जे पीच्या प्रतिनिधीकडून ऐकलेलं आहे की पदवीधर असलेल्या लोकांनाच मतदानाचा अधिकार द्या, बाकीच्यांना देऊच नका वगैरे. तर ही मानसिकता आहे आपल्याकडे. या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकशाहीवरती श्रद्धा नाही, अवताराचं आकर्षण, काही लोकांना सैनिकाचं आकर्षण, काही लोकांना हुकुमशहाचं आकर्षण, आणि आपण लोकशाहीच्या बाबतीत उडती विधानं करतो. आणि कदाचित आपल्यासारख्या कोणाला काही याच्यातून मार्ग काढता आला नाही तर ज्यांची फारच घुसमट होते असा तरुण वर्ग काहीतरी मार्ग काढेल. मग तो कुठल्या पद्धतीचा काढेल? तुम्हाला आवडेल असाच मार्ग असेल असंही नाही, तुम्हाला आवडणार नाही असंही असू शकेल. जसं नेपाळमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, श्रीलंकामध्ये घडलं, तसं आपल्याकडे घडू शकतं. अशक्य नाही. आपला देश जरा जास्त मोठा आहे आणि आपली शासन व्यवस्था अधिक दडपशाही करण्याची क्षमता जास्त असते. पण इथे काहीच होणार नाही असंही मानायचं कारण नाही. तेव्हा ज्यावेळी सर्वसामान्य जनतेमध्ये आणि तरुणांच्या मध्ये असं दिसतंय की शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, निवडणुकीच्या मार्गाने कुठलाही बदल संभव होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोकशाहीवरचा विश्वास उडाला, तर त्याच्यातून निर्माण होणारा असंतोष कुठल्या मार्गाने त्याचा स्फोट होईल हे तुमच्या कंट्रोलमध्ये राहतं. तुम्ही त्यांना कसं सांगणार की अरे बाबा असं करू नको, असं कर वगैरे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत. आजची परिस्थिती कदाचित करायची कमी असेल तर निदान आपल्याला जे वाटतं ते निर्भयपणे बोलत राहणं, लोकांशी बोलणं, आजूबाजूच्या लोकांशी बोलणं, मित्राशी बोलणं, शक्य असेल तर तरुणांशी बोलणं, मुलांशी बोलणं. जिथे संधी मिळेल तिथे बोलत राहा आणि बोलताना एकच काळजी घ्या, समोरच्या माणसाला निराश करू नका. त्याला आशेचं किरण दाखवा की यामध्ये बदल होऊ शकतो आणि बदल आपोआप होत नाही. आपण प्रयत्न केला तरच बदल होतो. कुठला जगातला कुठलाही बदल आपोआप झालेला नाही. तर आपोआप थेरीवरती विश्वास ठेवायचं कारण नाही.
कोणीतरी येईल ग्रेट माणूस आणि करेल, तुम्हा आम्हाला सगळ्यांना करावं लागेल. तर आत्ताची परिस्थिती सत्य बोलणं, व्यवस्थित आकलन लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि संवाद वाढवणं समाजामध्ये, एवढं आपल्या हातात आहे. निदान एवढं तरी करू आणि आशेचा किरण घेऊन पुढे ज्या वाटचाल करू. सत्यशोधकीच्या विचारात्मक शिक्षण संस्था निर्माण झाल्या, पण शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा जे संचालक असतात, ते चालक संस्थाचालक आहेत, ते आयत्या ह्याच्यावर पदांवरती आले. त्या संस्थापकांना याची जाण होती, पण आताच्या संस्थाचालकांना त्याची जाण राहिलेली नाही. त्याचा परिणाम असा झालाय की शिक्षण हे माणसाच्या उद्धाराचं साधन राहण्याऐवजी आपण ते पैसा मिळवायचं साधन आणि त्यामुळं त्याच्या विरोधात वैदिक